वेलकम बॅक. तर आपण आता आलो आहोत हॅनिंग कलेक्शनमध्ये. त्यांनी इथे मर्सिडीजचं एक्झिबिशन लावलेलं आहे. त्याच्यातलं सर्वात बेस्ट कार म्हणजे ती आहे ही मर्सिडीज AMG 1. त्यामध्ये इंजिनिअरिंग अशी आहे की जी F1ची गाडी होती त्याच्यामध्ये जे यूज केलं जायचं V6 इंजिन, ते त्यांनी समहाव दे हॅव मॅनेज्ड टू इन्स्टॉल इन दिस कार. आणि ती 2017मध्ये त्यांनी चालू केलं. 2017पासून ते 2022मध्ये नाही, आय थिंक 2017मध्ये कन्सेप्ट होती आणि इन 2022 ती रोड लिगल झाली. बिकॉज F1चं इंजिन आहे ते अशा प्रकारे डिझाईन केलं तर आपलं नॉर्मल रोडवरती आयडलिंगवरती लगेच हिट होईल. सो त्यांना खूप टाईम लागला ही गाडी डिझाईन करायला अँड मेक इट रोड लिगल स्पेशली. आणि तुम्ही बघू शकता त्याच्या पुढे आपण ज्या बघतो मर्सिडीजमध्ये सगळीकडे त्यांचा सिम्बॉल असतो. बट व्हेअरएल्स ह्या कारमध्ये ह्यांनी हे जे आहे हे सगळं हँड पेंटेड आहे. 18 लेयर्स आहेत, त्या 18 लेयर्सवरती हँड पेंट करून तो लोगो डिझाईन केलेला आहे. आय थिंक ह्याचे सिरेमिक आहेत डिस्क, कार्बन फायबर अंडर बॉडी. हे आहे शार्क टेल सारखं त्यांनी दिलेलं आहे इथे. V6 इंजिन विथ 1.6 लिटर टर्बोचार्ज्ड आहे. आणि ह्याचे नाणे म्हणता फक्त 275 युनिट्स बनवले आहेत वर्ल्ड वाईड. ही आहे एक हायब्रिड टेक्नॉलॉजी. त्यांनी पुढे हायब्रिड आहे, पुढे इलेक्ट्रिक मोटर्स आहेत आणि मागे त्याचं इंजिन आहे. ही जेव्हा तुम्ही रेस मोडमध्ये जेव्हा रेस मोडमध्ये येते तेव्हा हे जे सगळे आहेत हे फिन्स ओपन होतात सो दॅट इट कॅन कूल इझिली. हे एक आहे आणि इथं मागे अजून एक डक्टेल स्पॉइलर आहे, तोही ओपन होतो याचा. आणि ही गाडी अख्खी अशी खालती बसते. त्याचं स्टेअरिंग व्हील पण बघायचे जसं आपल्या F1 कारमध्ये एक्झॅक्ट असतं ना, सेम वे ह्याचं F1चं स्टेअरिंग व्हील आहे. आणि ही गाडी नाही ना म्हणता विथ इलेक्ट्रिक मोटर्स प्रोड्यूस करते अराउंड 1000 हॉर्स पॉवर. 0 to 100 इट गोज इन 2.9 seconds. सो मी आता तुम्हाला यांचं बाकीचं कलेक्शन दाखवतो मर्सिडीज बेन्झचं. ती AMG होती आणि मर्सिडीज बेन्झ वेगळी असते आणि मर्सिडीज वेगळी आहे. तर ही आहे मर्सिडीज बेन्झ, ही AMG आहे. आणि चेक आउट दिस रेड कलर ब्युटी, मर्सिडीज SL 300. ह्या मर्सिडीजची खासियत म्हणजे हे जे डोअर्स आहेत बटरफ्लाय डोअर्स असं म्हणतात आणि हे फक्त ह्या गाडीमध्ये आहेत. म्हणजे त्या काळामध्ये आय थिंक ही गाडी नाही ना म्हणता 1954 की 1963 त्या काळातली आहे SL 300. आणि तेव्हा हे असे डोअर्स यायचे. आणि हा जो मॉडेल आहे हा जगातला सर्वात फेमस मर्सिडीज बेन्झचा मॉडेल आहे 300 SL.
जी माझ्या मागे जी गाडी उभी आहे ती आहे मर्सिडीज बेंजची सर्वात पहिली, नॉट मर्सिडीज बेंज, जगातली पहिली इंटरनल कंबशन इंजिनवाली गाडी आहे, जी सिंगल सिलेंडर 10cc ची आहे. मला हॉर्स पॉवर नाही माहिती या गाडीची काय आहे, पण मी तुम्हाला दाखवतो. अख्खी गाडी लाकडाने आणि लोखंडाने बनवलेली आहे. 3 चाकी आहे. This is how the engine used to look. सो तुम्हाला आता टेस्ला ही गाडी माहितीच असेल, इलेक्ट्रिक गाडी. ही आता आलेली आहे, आता नाही, आय थिंक 2003-04 टेस्ला आलेली, पण तेव्हा एवढी चालली नव्हती. पण असो, त्याच्या खूप 100 वर्षाआधीही आपल्याकडे इलेक्ट्रिक गाडी होती, बट ती इथे युरोपमध्ये किंवा एशियामध्ये नव्हती. ती गाडी बनायची US ला एका मॅन्युफॅक्चरिंग प्लांटमध्ये होती. ती आहे डेटोर आहे. ही माझ्या मागे तुम्ही जी बघू शकतात ही इलेक्ट्रिक गाडी आहे. 1907 याचं मॅन्युफॅक्चरिंग चालू झालं आणि किती म्हणता आय थिंक 16,000 त्यांनी गाड्या सेल केल्या आहेत US आणि असे 3 अजून कंपनी होते ज्यांनी ट्राय केलं, बट त्यांचं एवढं सक्सेसफुल नाही झालं जेवढी ही गाडी सक्सेसफुल झाली आहे. आणि थॉमस एडिसन त्याच्याकडे पण ही गाडी होती, तर मी तुम्हाला दाखवतो ती एक्झॅक्टली कशी दिसते. बेकर वेवर्ली असे नावं होते ज्यांनी ट्राय केलं इलेक्ट्रिक गाडी बनवायची. हे असे कार्स होते. दिस वॉज द स्टेअरिंग व्हील होते लेफ्ट राईट साठी, क्लच, ब्रेक असं सगळं आहे. ही त्याची बॅटरी आहे. हे असे अजून बरेचसे जुन्या काळातल्या गाड्या आहेत, मला नावं देखील माहिती नाहीत कोणतं. आय थिंक ही GMची आहे, कारण तिकडे GM असं आहे, म्हणून एक्झॅक्टली. ही पण जुनीच दिसते काहीतरी. ही फोर्डची आहे, फोर्ड टुरिंग आय थिंक. ही पण फोर्डचीच आहे. चा मॉडेल आहे फोर्डचा. तर सध्या आता आपल्या इंडियामध्ये एक नवीन गाडी लॉन्च झाली, ती रेनॉल्डची डस्टर. तर डस्टर तुम्ही बघितली असेल किती मस्त आता बनवली आहे त्यांनी. आय थिंक त्यांनी रिलॉन्च केली आहे, त्याच्या आधीही होती. पण मी तुम्हाला एक गाडी दाखवतो रेनॉल्डची, जी 1908ची आहे, त्यावेळी बनवलेली. थिंक हे जस्टिस करेल, कारण असं बघायला गेलो ही गाडी खूप उंच आहे. चा मॉडेल आहे हा रेनॉल्डचा. सो तुम्ही एक माझ्या आधीचा एक लॉग बघितला असेल, त्याच्याने तुम्हाला बुगटी दाखवलेली, जी 16 सिलेंडर होती, ती आत्ताच्या काळात बनवलेली आहे. आणि मी तुम्हाला आत्ता जी दाखवणार आहे गाडी, ती कॅडिलॅक आहे, जी US बनवलेली, आणि ती 1931 बनवलेली आहे. ती 16 सिलेंडर V शेपमध्ये आहे. बुगटी होती ती W शेपमध्ये होती, 16 सिलेंडर. सो ही आहे ती 7.4 लिटर विथ 160 हॉर्स पॉवर. तुम्हाला याचं इंजिन दाखवतो. हे आहे V16 इंजिन. I should count it 1, 2, 3,
4 5 6 7 8 8 इथे 8 तिथे. वाह. आता आपण चाललो आहोत त्यांच्या एका प्रायव्हेट कलेक्शनमध्ये. तिथे मी तुम्हाला रॉयल मेलची गाडी दाखवतो. ही रॉयल मेलची गाडी आहे जे आय थिंक यू केमध्ये यूज करायची ही गाडी. मोरिस कंपनीची. त्यानंतर याचं काहीतरी 2 लाख प्रोडक्शन युनिट्स बनवलेलं गाडी. आणि ही आहे लंबोर्गिनी त्या काळातली V12. GT आणि ही आहे जगुआर E-Type. तर तुम्ही महिंद्रा थार वगैरे ह्याच्यासमोर तर काहीच नाही आहे, कारण ही आहे विलिसची जीप जी 4 सिलेंडर आहे आणि 60 हॉर्स पॉवर आहे. याचे नॅनो म्हणताना त्यांनी 15 लाख युनिट सेल केले आहेत. हे आर्मीमध्ये आणि वर्ल्ड वॉर्समध्ये यूज झालेली गाडी आहे. आणि ही आहे पोर्शे 4 सिलेंडर 1.5 लिटर इंजिन. पोर्शे 356 मॉडेल आहे. त्याच्यामागे ती सिट्रॉनच्या मागे आहे ऑडी. ते सगळे क्लासिक कलेक्शन. कॅडिलॅक, शेव्हरोलेट आणि परत ही एक निंबस. आता आपण जे बघितलेले होते याच्या आधी ते मर्सिडीज बेंझ होती आणि मर्सिडीज AMG होती. पण ही आहे मर्सिडीज SLR मॅक्लारन, जी मर्सिडीज आणि मॅक्लारन या दोघांनी मिळून बनवलेली आहे. ह्याचा एक्झॉस्ट सिस्टम इथे आहे इन्स्टेड ऑफ गिव्हिंग इट बिहाइंड. अरे राव, ही माहिती नाही जिंकत चालली आहे. सगळी अंदाज देते. अरे राव यार, ही जिंकत आली आहे आणि आपण पण त्या हार नाही मानत आहोत. अरे जिंकत आलेली आहे ऑलमोस्ट. सगळे मटके देत गेली रे. तुला काय माहिती? लॉजिक. जिंकली. सो ही आहे मर्सिडीज बेंझ 190 SL फ्रॉम 1956. आणि ही एक आहे दुसरी मर्सिडीज AMGचा SL65. आणि आपण थोड्यापूर्वी एक जी रेड कलरची अशी सेम डोअरवाली जी गाडी बघितली ती त्या काळातली होती. आणि ही आत्ताची आहे मर्सिडीज SLS AMG. ही आय थिंक रेसपेक आहे. येस, त्याच्यामध्ये यांनी आतमध्ये जे लावलं आहे ते सगळं रोल केज आहे. कार्बन फायबर ही स्पेशल यूज होते रेसिंगसाठी. रोड लिगलचं पण आहे याच्यामध्ये, बट ही त्याची उभी ठेवली आहे ही अशी रेससाठी डिझाईन केलेली गाडी आहे. सो ही आहे मर्सिडीजची AMG G63. त्याला त्यांनी कस्टमाइज केलं आहे. मेबॅक करून एक येते त्यांनी बनवली आहे. ही आहे V12. ॲक्च्युअलमध्ये असं मॉडेल नाही आहेत, ही जरा खालती असते. हे सगळे
कस्टमाइज केलेलं आहे, एक्सटेंड केलेला अख्खा रूफटॉप आहे तिथे. बॅक जो लोगो दिसतो आहे हे बनवतात फक्त लक्झरी कार्स, बनवत नाही, कस्टमाइज करतात कार्सला. हे मध्ये V12 बाटा. सो आता आपलं बघून झालेलं आहे, ते मर्सिडीजचं कलेक्शन होतं आणि आता आपण चाललो आहोत त्यांच्या दुसऱ्या कलेक्शनमध्ये. हे गाड्या ऑप्शन्सला पण विकतात, पण मर्सिडीजच आहे. यांचं सगळं जुनं कारचं कलेक्शन आहे. पोर्शे 911 आहे, ही आहे फोर्ड कुपर, ओपेल, ही आहे प्युजॉट 304, नंतर ही आहे मर्सिडीज बेन्झ 300 SLE, that's the Fiat Stop. ही आहे साबची, क्राइसलर, आणि ही आहे BMWची 2002 टर्बो. हे लोटसची S1 फ्रॉम 1977, 4 सिलेंडर आहे, 2 लिटर विथ 160 हॉर्स पॉवर. स्पेट सेम लंबोर्गिनी सारखी दिसते. फोक्सवॅगनची गोल्फ, ही पण आहे फोक्सवॅगनचीच. गाड्या जेवढे पण इथे दिसत आहेत तुम्हाला, हे सगळे त्यांनी ऑप्शनसाठी काढलेले कार्स आहेत. ही आहे फरारी 296 GTB, ची किंमत दाखवली तुम्हाला दिसत असेल. ही आहे 19 लाख ते 22 लाखापर्यंत आहे गाडीची किंमत. ही इथे दुसरी फरारी आहे, ही पण एक फरारी आहे. सगळी जुनी फरारी आहे, त्यावेळी अगोदर अशी यायची सिडान टाईपमध्ये. मर्सिडीज आहे, पोर्शे 911, पोर्श, सगळ्या पोर्शेचे विके. कलर आवडला मला याचा. $911 Carrera and that's 911 GT3. Alfa Romeo, मी तुम्हाला याच्या आधीची दाखवलेली ती होती लोटस होती, आणि ही आहे लंबोर्गिनी कॉम्पॅस 500S फ्रॉम 1984, V12 सिलेंडर आणि 4.8 लिटर आहे विथ 374 हॉर्स पॉवर. व्हाईट कलरचं इंटिरियर आहे, कम्प्लिटली मॅन्युअल.
सो तुम्ही आता माझ्या मागे बघू शकतात, हे आहेत ह्यांचे इकडचे बाईक्सचे कलेक्शन. आपलं कार्सचं बघून झालेलं आहे, तर मी तुम्हाला इकडचं यांचं सगळं बाईक्सचं कलेक्शन दाखवतो. काय काय बाईक्स अशी आहेत की ते आता मॅन्युफॅक्चर होत पण नाही, ते कंपनीज पण एक्झिस्ट नाही करत, असे सगळे काय काय आहेत. चला आता बघूया आपण मस्त त्यांचे बाईक्सचं कलेक्शन. ही आहे हायडाय, डोंट आपण माहिती कोणती आहे, ही देखील माहिती नाही. तिथे नावं लिहिलेले आहे त्यांनी. हे बाईकचं नाव आहे. ही आहे BSA. ही मॅचलेस ट्रॅन. इथे ही एक आहे जिलेरा. ही आपली ऑल टाइम फेवरेट MV अगुस्टा. ये हस्कवर्ना. ये कुछ हमें माहिती नहीं की पण बघा. BKW ही पण नाही माहिती. ही आहे मोटो गुझी. आधी पण यांचं इंजिन असं होतं आणि आत्ताचं मोटो गुझीचं इंजिन वेगळं आहे. इंडियन चीफ 1950चा मॉडेल आहे हा. ही आहे BSA गोल्डन फ्लॅश फ्रॉम 1960. हे बघा ही पण इंडियन आहे. स्कॉट 600 फ्रॉम 1922. सो ही आहे निम्बस फ्रॉम 1950 आणि हे जे टेलिस्कोपिक सस्पेन्शन्स आहेत सर्वात पहिले ह्या बाईकने यूज करायला चालू केलेली. 1950चं मॉडेल आहे. इनलाइन 4 सिलेंडर. सो दॅट्स इट. त्यांच्याकडे एवढे जास्ती बाईक्सचं कलेक्शन नाही आहे, कमी आहे, पण जेवढं पण होतं ते मस्त आहे. काय काय कंपनीचं माहिती पण आहे. जस्ट फॉर एक्झाम्पल ही MZ, मला माहिती पण नव्हती कोणती कंपनी आहे. ही निम्बस एक होती, ती पण नाही माहिती. जेवढं पण कलेक्शन यांनी ठेवलं आहे खूप मस्त ठेवलं आहे. बाईक्स तर मला तर खूप आवडतात, कार्सपेक्षा जास्ती बाईक्समध्ये इंटरेस्ट आहे. इनलाइन 4 सिलेंडर आहे.